आजचा अभंग आहे. मायबापा पुढे लेकराची आळी, आणिक हे पाळी कोण लळे. सांभाळा जी माझी विषमे अनंता, जवळी असता अभेरू का. आणिकांची चाले सत्ता आम्हावरी, तुमची ते थोरी काय मगा. तुका म्हणे आलो दुरोनी जवळी, आता टाळाटाळी करू नये. याचा अर्थ आहे, आपल्या आई वडिलांजवळच लेकरू हट्ट करून काही मागते. इतर कोण त्यांची इच्छा पूर्ण करीत नाही. अनंता, माझ्या ठिकाणी जी काम क्रोधाची विषम वृत्ती वाढली आहे ती तुम्ही नाहीशी करा. तुम्ही माझ्याजवळ असून माझा अभेर का करता. जर आमच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता चालेल तर मग तुमचा थोरपणा तो काय राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी खूप लांबून तुमच्या जवळ अनेक युनी फिरून मनुष्य देहात आलो आहे. आता आपण माझा उद्धार करण्यास टाळाटाळ करू नये. हरिभक्त भगवद्गीतेमध्ये बाधा येणाऱ्या अनर्थापासून वाचण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतो, कारण त्याची खात्री असते की इतर कोणीही यासाठी मदत करू शकत नाहीत. अनर्थ म्हणजे काम, क्रोध, मद, लोभ, मोह आणि मत्सर यांचा नाश करण्यासाठी हरिभक्त भगवंताकडे प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे 84 लक्ष शरीरातून फिरून जीवात्म्याला मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर हरिभक्त या दुःखमय शरीरातून मुक्त होण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतात. म्हणून बुद्धिमान व्यक्तींसाठी श्रीमद भागवत सांगते, अकाम हा सर्व कामो वा मोक्ष काम उदारदिही तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषम परम. अर्थात उदार बुद्धीचा माणूस, मग तो सर्व कामनाने भरलेला असो, निष्काम असो अथवा मुमुक्षु असो, त्याने सर्वतोभावे परमपुरुष भगवंतांची उपासना केली पाहिजे. जय हरी विठ्ठल.